रात्रीच्या जेवणामध्ये वहिनीने काय बेत केला होता तर तो मी तुम्हाला आज दाखवणार आहे. हे आहे माझ्या आईचं घर. हा आहे हॉल. सगळेजण जेवायला बसलेत. मस्त अशी पनीरची भाजी बनवलेली आहे. कारण सगळे व्हेज खातात त्याच्यामुळे मग काय बनवायचं तर मस्त असं मस्त पनीर बनवतात सगळेजणच. ही आहे मावस भावाची मुलगी. मग अशी मावशीकडे गेलते. मावशी पण माझी इथे जवळच राहते. मग येताना माझ्या मागे लागून आली. दुर्वेश बसला. तन्वी एक 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 आणून देते सगळं बाहेर. वाडावाडी चालू आहे. तिकडे बसले आहेत आमचे आबा म्हणजे माझे वडील. तर ही स्पेशल खीर बनवली वहिनीने. खूप छान अशी झालेली आहे खीर. मसाले भात, पनीरची भाजी, चपात्या. आणि काय झालं नंतर माझं व्हिडिओ झाल्यानंतर वहिनीने छान असं बॉबी वगैरे तळून आणली होती म्हणजे पापड वगैरे ते आणले होते नंतर. तर सगळेजण हॉलमध्ये जेवण करायला बसलो होतो. तर कसं वाटलं आईचा हॉल ते पण मला नक्की कमेंटमध्ये सांगा. मी मगाशीच तन्वीचा रिझल्ट घेऊन आलेले आहे. हे आहे छान असं आईचं देवघर. मस्त अशी इथे पण स्वामींचा फोटो वगैरे आहे. तर देवघर कसं वाटलं ते पण मला नक्की कमेंटमध्ये सांगा. यायला आम्हाला खूप असा उशीर झालेला होता कारण पाऊस खूप होता. छान असं तन्वीच्या शाळेमध्ये कार्यक्रम होता. आणि चला मी तुम्हाला दाखवते पाऊस. तर पाऊस सगळीकडेच खूप आहे. केवढा पाऊस येतोय बघा बाहेर. अंधार अंधार झाला. एवढं सगळीकडे लाईट सारखी जात नाही. तर गावी कसं असतं थोडा पाऊस थोडा जरी यायला लागला तर लगेच लाईट घालवतात. तर इकडे काही लाईट तशीच गेली तरी इकडे पण जाते येत नाही बराच वेळ. तर पोरं मस्ती करत जेवण करताय ती छोटी. तरी एक जण आतमध्ये विहान परी बाहेर बसली आहे. येईल तो पण थोड्या वेळाने. तर आम्ही पण आता बसणार आहोत जेवायला सगळ्याजणी. यंदा वाढून झालं की आम्ही पण बसणार आहोत. तर कसं वाटलं आईचं घर. मस्त असा हा हॉल आहे. गणेश बसला आहे तिकडे जेवायला. दुर्वेश इकडे बसलेला आहे. तर कसं वाटलं जेवण नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि हा आहे आमचा छान असा फॅमिली फोटो. तर कसा वाटला फोटो नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओत.